हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ऍग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. आणि या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आणखीन एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत. चिंटपाक डमडम. यस, कृषी विद्यापीठ भरतीचा आणखीन एक अपडेट आहे. जी परीक्षा आहे ती कशा प्रकारे होणार आहे, या आधी कशी होत होती, या विषयावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि अत्यंत ऑथेंटिक असं अपडेट आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओ जो आहे तो छोटा आहे, पण शेवटपर्यंत बघण्याचे कष्ट घ्या. चलो, तत्पूर्वी सगळ्यांना आज जे आहे राखी पौर्णिमा आहे. सगळ्या मॅक्झिमम ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत, कुणाच्या का असाना, मुख्यमंत्र्यांच्या असाल किंवा तुमच्या भावांच्या असाल, पण लाडक्या बहिणी आहात, त्या सगळ्या लाडक्या बहिणींना आपण सुरुवातीला शुभेच्छा देऊ. आणि आपण सगळे जे आहोत तो कृषी बांधव आणि भगिनी असल्यामुळे आपलं एक ऑलरेडीच नातं आहे बहीण भावाचं. त्यामुळे तुमच्या सगळ्या कृषी बांधवांना आणि भगिनींना पुन्हा एकदा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि महत्वाचा विषय आपला आहे की जो कृषी विद्यापीठ भरतीचा विषय आहे, तो कृषी विद्यापीठ भरतीचे हे 4 पदं जे आहेत ते सध्या फोकसमध्ये आहेत. कुठली कुठली? सर, असिस्टंट प्रोफेसर आहे, सिनियर रिसर्च असिस्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्युनियर रिसर्च असिस्टंट आहे आणि ऍग्रिकल्चर असिस्टंट आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या पदांमध्ये कुठल्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत आणि कुठल्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत? सगळ्याच परीक्षा ऑनलाईन होणार आहेत का? सगळ्याच परीक्षा ऑफलाईन होणार आहेत का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे मी क्लिअर करतो की महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ भरतीचं सगळ्यात पहिलं अपडेट जे आहे ते आपल्या चॅनलने दिलं होतं. मध्यंतरी आपण जे अपडेट्स देत होतो त्यामध्ये कन्सिस्टन्सी होती. 1-2 दिवसामध्ये मला ऑथेंटिसिटी पुन्हा क्लिअर करायची असते, त्यामुळे मी 1-2 दिवस मला गॅप घेतला होता. आणि आता पूर्ण ऑथेंटिक मी तुम्हाला माहिती देणार आहे. कृषी विद्यापीठ जी भरती होणार आहे याच्यामध्ये हे जे 2 महत्वाची पद हे आपण सध्या बाजूला ठेवू, असिस्टंट प्रोफेसर आणि सिनियर रिसर्च असिस्टंट, ठीक आहे. कारण या दोन्ही पदांसाठी पीजी आणि पीएचडी दोन्ही लागतं, ठीक आहे. म्हणजे एसआरए साठी पीजी लागतं आणि असिस्टंट प्रोफेसर साठी पीएचडी प्लस नेट पण लागतं, ठीक आहे. सो हे जी पदं आहेत ती थोडीशी बाजूला ठेवू. या पदांना, या 2 पदांना का बाजूला ठेवायचंय? कारण या पदांना फक्त परीक्षा नसते, तर यांचं 2 स्टेप किंवा 3 स्टेप असतं, ठीक आहे. एक्झाम प्लस याच्यामध्ये इंटरव्ह्यू असतो, ठीक आहे. इंटरव्ह्यू असतो, ठीक आहे. एक्झाम प्लस इंटरव्ह्यू असतो. सिनियर रिसर्च असिस्टंट आणि असिस्टंट प्रोफेसर. मग राहिले हे 2 पद. सर, ज्युनियर रिसर्च असिस्टंट आणि ऍग्रिकल्चर असिस्टंट यांना कसं असतं? यांना 1 स्टेप एंट्री असते. 1 स्टेप एंट्री म्हणजे ओनली एक्झाम असते, ठीक आहे. ओनली एक्झाम असते. एक्झाम मध्ये तुम्ही मेरिट मध्ये आलात म्हणजे टॉप मध्ये आलात की यू आर गेट सिलेक्टेड, ठीक आहे. सो असा मॅटर आहे. त्यामुळं आपण हे इंटरव्ह्यूचे जे पोर्शन आहेत हे बाजूला ठेवू, कारण यांच्या परीक्षा पण लेट होणार आहेत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, यांच्या भरती थोड्याशा लेट होणार आहेत. सध्या विद्यापीठाला या 2 कॅडरची खूप गरज आहे. या 2 कॅडरच्या व्हॅकन्सी पण खूप जास्त आहेत. या 2 कॅडरला जो मॉब आहे, कॉम्पिटिशन आहे, हे पण खूप जास्त आहे. त्यामुळे याची माहिती तुम्हाला लवकर भेटणं आणि याच्या तयारीला तुम्ही लवकर लागणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. ऍज कम्पेअर टू पोस्ट ग्रॅज्युएट्स और पीएचडी होल्डर्स, महाराष्ट्रामध्ये यूजी होल्डर्स किंवा डिप्लोमा होल्डर्स खूप जास्त आहेत. बघा, ऍग्रिकल्चर असिस्टंट डिप्लोमा होल्डर्स कॅन अप्लाय, डिप्लोमा होल्डर्स अप्लाय करू शकतात. ज्युनियर रिसर्च असिस्टंट ग्रॅज्युएट लेवल स्टुडंट्स जे आहेत, बीएससी ऍग्रिकल्चर ज्यांचं झालेलं आहे, हॉर्टिकल्चर, ऍग्री इंजिनिअरिंग, फूड सायन्स जे काही ते मुलं, ग्रॅज्युएट मुलाला अप्लाय करू शकतात. वाईल एसआरएला तुम्हाला पीजी लागते आणि असिस्टंट प्रोफेसरला पीएचडी लागते. त्यामुळे ह्या 2 पदांचं कॉम्पिटिशन त्या मानानं कमी आहे. कमीच आहे असं नाही, पण मग त्या मानानं कमी आहे. युजीचे पुरे जास्त आहेत आणि आपले डिप्लोमाचे आणि युजीचे असे मिळून हे मुलं खूप जास्त होतात. त्यामुळे या पदांवर आपण फोकस करू. प्लस याची एंट्री जी आहे ती फक्त सिंगल स्टेप एंट्री आहे, फक्त एक्झाम द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रशासनामध्ये घुसायचं असेल, तुम्हाला विद्यापीठ प्रशासनात घुसायचं असेल, विद्यापीठामध्ये नोकरी लागायचं असेल, तर हे 2 पद आहेत जे ते सगळ्यात सोपे आणि सगळ्यात म्हणजे 1 स्टेप मध्ये तुम्ही एंट्री करू शकता, ठीक आहे. याच्यासाठी वेगळे तुम्हाला कष्ट घेण्याची गरज नाही. चलो, तर मग आता याच्यामध्ये बघा, ज्युनियर रिसर्च असिस्टंट आणि ऍग्रिकल्चर असिस्टंटच्या ही 1 एक्झाम होते बरं का, ठीक आहे. पुन्हा एक स्लाइड मी केली होती, मला लक्षात नाही. सो 1 एक्झाम होते याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही इंटरव्ह्यू देण्याची गरज नसते. कुठल्याही प्रकारे तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स वगैरे असं काही नसतं, ठीक आहे. सो याच्यामध्ये फक्त 1 एक्झाम होते. मग सर, आतापर्यंत एक्झाम कशी व्हायची? आतापर्यंत ज्युनियर रिसर्च असिस्टंटची एक्झाम कशी व्हायची किंवा ऍग्रिकल्चर असिस्टंटची एक्झाम कशी व्हायची? लास्ट टाइम VNMK मधली ऍग्रिकल्चर असिस्टंट भरती झालेली आपल्याला आठवते. त्याहीपेक्षा ताजी जर म्हटलं, नाही सॉरी, ऍग्री असिस्टंटची आपली PDKV दापोलीमध्ये झाली होती लास्ट टाइम, ठीक आहे. 2019 ची काहीतरी ऍड होती ती, बट एक्झाम जी आहे ती 2022 मध्ये झाली. म्हणजे बघा, जाहिरात झाली 2019 मध्ये आणि परीक्षा झाली 2022 मध्ये. का? कारण मधला जो काळ होता तो होता कोरोनाचा काळ आणि ह्या मधला काळ तर कोरोनाचा होताच होता. त्याच्यात पुन्हा अडचण अशी होती की ही जी परीक्षा होती ती ऑफलाईन होती. याचा अर्थ याच्या आधीच्या परीक्षा व्हायच्या त्या ऑफलाईन परीक्षा व्हायच्या आणि ऑफलाईन परीक्षेला मग ते कोरोनाचे सगळे नॉर्म्स वगैरे होते बरेच, म्हणजे पूर्ण जग बंद होतं. ही परीक्षा तर होणं मुश्किलच होतं.
सो हा जो मधला गॅप आहे त्याचं हे मी जस्टिफिकेशन दिले. बऱ्याच जणांना असं वाटेल की अरे बापरे एवढ्या ऍड लांबतात की काय. विद्यापीठाच्या ऍड लांबतात, जसं एमपीसीच्या पण कधी लांबू शकतात त्याच्यावर केस पडल्यावर, तर त्याला कोणीच चॅलेंज नाही करू शकत. ठीक आहे, सो ह्या गोष्टी होतात. बट ह्या गोष्टी यावर्षी होणार नाहीत, त्या टाळल्या जातील आणि 100% टाळल्या जातील. त्या का टाळल्या जातील तुम्हाला पुढे सांगतो. बघा, पीडीकेव्ही अकोलाची जी लास्ट टाइम ऍड झाली होती ऍग्री असिस्टंटची, ती 2022 ला परीक्षा झाली होती आणि ती ऑफलाईन पद्धतीने झाली होती. मग यावर्षी काय होणार आहे सर? यावर्षी असं नाही होणार आहे भावांनो. यावर्षी काय होणार आहे, यावर्षी परीक्षा जी होणार आहे, आधी जी होती ऑफलाईन पेपर म्हणजे तुम्हाला पेन आणि पेपर असायचं, एमसीक्यू टाईपचे पेपर असायचे. ठीक आहे, एमसीक्यू टाईपचे पेपर असायचे. 1, 2, 3, 4 असे ऑप्शन असायचे, ए बी सी डी, आणि तुम्हाला मग तिथं गोल करावं लागायचं, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. ठीक आहे, तसे गोल करावं लागायचे. ही ऑफलाईन पेपर झाला. ऑनलाईन म्हणजे मी हे याच्यासाठी सांगतो की बरेच डिप्लोमा होल्डर सुद्धा आपला व्हिडिओ बघतात म्हणून एवढं थोडंसं बेसिक मध्ये घेतोय. सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतात याला. म्हणजे ही जी टेस्ट आहे ही तुमची टेस्ट कम्प्युटरवर होते. ठीक आहे, ऑनलाईन म्हणजे मोबाईलवर होते का सर? आम्ही रमी खेळतो मोबाईलवर, ऑनलाईन रमी. तसं मग ऑनलाईन परीक्षा देता येईल का मोबाईलवर? नाही भावांनो. ठीक आहे, ऑनलाईन रमीचा मॅटर वेगळा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये घुसायचं नाही आपल्याला. हा बघा, तर बघा ऑफलाईन जे पेपर आहे हे पेन अँड पेपर न होतात, ऑनलाईन जे आहे ते कम्प्युटरवर होतात. तर आता आधीची जी परीक्षा लास्टची झाली होती ती पीडीकेव्ही अकोलाची, ती झाली होती ऑफलाईन. ठीक आहे, ती झाली होती ऑफलाईन. ठीक आहे, ओके. बट आता इथून पुढे जे परीक्षा होतील या 100% ऑनलाईन होतील. 100% म्हणतोय मी. ठीक आहे, 100% ऑनलाईनच होणार. ठीक आहे, ह्या परीक्षा आधी लांबायच्या, याच्यामध्ये काही इश्यू यायचे, कधी पेपर लीकचे इश्यू यायचे, कधी कोणी केस करायचं, कोणाचं रिझर्वेशनचा इश्यू यायचा, कोणाचा कशाचा इश्यू यायचा, कोणाचा कशाचा इश्यू यायचा, मग ते केस पडायची, मग ते लटकून जायचं ऍड. ठीक आहे, किंवा जाहिराती जॉईनिंग वगैरे लटकून जायच्या. पण आता ऑनलाईन केसमध्ये असं होणार नाही, कारण ऑनलाईन केसमध्ये ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपन्यांना त्यांनी टेंडर दिलेलं आहे. ठीक आहे, सो दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला कसं काय माहित म्हणल्याच्या नंतर तर काय सांगणार. ठीक आहे, असे प्रश्न नाही विचारायचे, तुम्ही सिर्फ आप खाओ. तर याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये सध्या 2 कंपन्या फेमस आहेत. एक म्हणजे आयबीपीएस आहे, दुसरी म्हणजे टीसीएस आहे. ठीक आहे, सो आतापर्यंत माझ्या ऐकण्यातलं किंवा जे काही सोर्सेस आहेत त्याच्याकडनं मला असं कळलेलं आहे की टीसीएस कडनं परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मग सर आता सगळ्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत का, किंवा फक्त अकोल्याचीच घेतल्या जाणार का? नाही, फर्स्ट असं आहे सध्या तरी की सगळ्यात पहिल्यांदा जो आकृती बंध होता तो राहुरीचा तयार होता. राहुरीने अप्रोच केलेलं टीसीएस कंपनीला, त्यानंतर मग ते आणखीन अकोलाचा पण तयार झाला, बाकीच्या विद्यापीठाचा पण तयार झाला. पण तुमच्या माहितीच तो परभणी विद्यापीठाचा जो आकृती बंध आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण घेतला. ठीक आहे, तो आणखीन पूर्णतः फायनलाइज व्हायचा बाकी आहे, कारण त्याच्यामध्ये आणखीन काही रिझर्वेशनचे इश्यू आले, त्यामुळे ते पुन्हा रिटर्न पाठवलं. तो आणखीन फायनल व्हायचं बाकी आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या त्वरित येणं थोडंसं मुश्किल आहे, थोडंसं. ठीक आहे, हा मग आता त्वरित जर ऍड यायची झाली तर मग या विद्यापीठाला बाजूला ठेवावं लागेल, कदाचित दापोलीलाही बाजूला ठेवावं लागेल. ठीक आहे, मग आता राहिले काय, तर आता राहिले फक्त राहुरी आणि आपलं अकोला. ठीक आहे, तर हे 2 विद्यापीठ जे आहेत या दोघांची ऍड येईल असा अंदाज आहे. आणि हे ऍड आल्याच्या नंतर ह्या दोन्हीची मिळून कंबाईन ऍड येईल आणि ती ऍड जी आहे ती ऑनलाईन असणार आहे. त्यातल्या ती कंपनी टीसीएस कडे जाऊ शकते. ठीक आहे, टीसीएस कडे जाऊ शकते. बघा, टीसीएस कडे हा पॅटर्न जो आहे तो जाऊ शकतो. आता आपण आयबीपीएसचा पॅटर्न पण बघितलेला आहे. आयबीपीएसचा पॅटर्न आपला जो लास्ट ऍग्री असिस्टंट कृषी सहाय्यकाचा पेपर झाला त्यावेळेस आपण पाहिलं आयबीपीएसचा क्वेश्चन लेवल टफ असतो. ठीक आहे, टीसीएसचा पण बऱ्यापैकी टफ असतो. ठीक आहे, आणि टीसीएस आता हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही जर आता प्रत्येक वेळी जर अडचणी काढत बसाल की सर याचा पेपर खूपच अवघड असतो, ह्याचं काहीतरी वेगळेच मॅटर झालं, यानं काहीतरी वेगळेच, म्हणजे मागच्या परीक्षेमध्ये काहीतरी अशा अफवा आल्या होत्या किंवा असं झालं होतं, मग यावेळेस असं होईल का? कसं आहे माहितीये का, माझं पर्सनली असं म्हणणं आहे, यू शुड वरी अबाउट द कंट्रोलेबल. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ना त्यांचीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, त्यांची तुम्ही काळजी केली पाहिजे, त्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीयेत त्याचा आपण विचार करून काहीच फायदा नाही. समजा आता मला खूप वाटलं की बाबा ही परीक्षा XYZ पद्धतीने XYZ कंपनीने घ्यायला पाहिजे, पण ते शक्य नाही, कारण त्याच्यावर माझा कंट्रोल आहे का, तुमचा कंट्रोल आहे का? नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण परीक्षा जे काही होणार आहे ते परीक्षेची तयारी करण्यावर आपला म्हणजे कंट्रोल आहे, त्या प्रोसेसचा आपला कंट्रोल आहे, त्या अभ्यास करण्यावर आपला कंट्रोल आहे, तर तो आपण अभ्यास केला पाहिजे, आपल्या प्रोसेसमध्ये आपण राहिलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मला असं म्हणायचं की कुठली कंपनी आहे, कशी आहे, याची हिस्ट्री काय, हे टफ काढतंय, हे सोपे काढतंय, या गोष्टीच्या मॅटरमध्ये पडू नका. कदाचित हे पण कधी अवघड काढू शकतं, कधी हे पण सोपं काढू शकतं. ठीक आहे, त्यामुळं याच्यात थोडंसं बरेच जण वेळ घालतात, किंवा आता बऱ्याच जणांचे कमेंट्स येतील, माझ्या जुन्या व्हिडिओच्या खाली पण कमेंट आल्या की बाबा सर या कंपन्याला नाही द्यायला पाहिजेत. हे बघा, कोणाला द्यायला पाहिजेत हे आपल्या हातात नाहीये, पण परीक्षेचा अभ्यास करून टॉपला यायला पाहिजेत हे आपल्या हातात आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही करू शकता म्हणजे अभ्यास आणि प्रोसेस
फॉलो करणं, ह्या 2 गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. बाकीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. कसं आहे माहितीये का, नुसतं टेन्शन घ्याल तर फक्त माझ्यासारखे केसेस जातील, बाकी काय हातात येणार नाही. ठीक आहे, त्यामुळं प्लीज फोकस ऑन स्टडी. आमची जी मर्मर आहे तुम्हाला थोडंसं लवकर सांगायची, तर याच्यासाठी नाही की तुम्हाला ॲम्बिग्युइटी क्रिएट करणं. आमचं हे आहे की तुमचा अभ्यासावरचा फोकस जो आहे तो स्टेडी राहावा, कन्सिस्टंट राहावा. तुम्ही आणखी भीतीने पटपट अभ्यास करायला पाहिजे, असं आहे. ठीक आहे, चलो. सो याच्या हिस्ट्रीमध्ये जाऊ नका किंवा कोणाच्या याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. बऱ्याच माझ्या डिप्लोमा धारक बांधवांचा हा पण अडचण आहे की सर हे ज्या ऑनलाईन परीक्षा आहेत त्या थोड्याशा टफ होतात, मग आम्ही काय करायचं. बघा भावांनो, कसं आहे माहितीये का, मला मान्य आहे तुम्च्या लेवलने टफ आहे, बट कॉम्पिटिशन पण तेवढं टफ आहे ना रे. आता बघा मला सांगा, ऍग्री असिस्टंटला समजा 10 जागा आहेत आणि फॉर्म जर येत आहेत समजा फक्त 20, तर त्यातून तुम्हाला छाटणी करणं सोपं जाईल. पण 10 फॉर्मसाठी जर 1000 फॉर्म येत आहेत, तर जवळपास 10 जागांसाठी 1000 फॉर्म येत आहेत, तर 990 फॉर्म बाजूला करायचे, म्हणजे 990 कॅन्डिडेट बाजूला करायचे. मग त्यानुसार ती टफनेस वाढणारच आहे. त्यामुळे तुम्ही काहीही म्हणा, इथून पुढची कुठलीही परीक्षा असू द्या, काठिण्य पातळी ही वाढणार आहे. कोणीतरी असं म्हणेल का 2015चा एफओ जो आहे तो आता म्हणेल का मी 2024 मध्ये एफओ होऊन दाखवतो, शक्य नाही. 2015चा पेपर पाहिला आणि 2024चा पेपर पाहिला तर टफनेस वाढलेला आहे. ऍग्री एमपीसीचा टफनेस वाढलेला आहे, एमपीसीचा टफनेस वाढलेला आहे, कृषी सहाय्यकचा टफनेस वाढलेला आहे, येणाऱ्या विद्यापीठ जाहिरातीचा सुद्धा टफनेस वाढलेलाच असणार आहे. त्या आणि आपल्याला तर ताजा ऍग्री असिस्टंटचा जो आहे अनुभव तो आपल्या गाठीशी आहे. त्यामुळे अभ्यास करताना मागच्या पेपरचा आधार घ्या, मात्र त्याच्यावर निव्वळ डिपेंड राहू नका. त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करा, त्याच्यापेक्षा थोडंसं डीप मध्ये अभ्यास करा, त्याच्यापेक्षा थोडंसं आणखीन हातपाय हलवा. ठीक आहे, म्हणजे जो काही आपला रनिंगचा स्पीड आहे त्यापेक्षा थोडं जास्त आणखीन धावण्याचा प्रयत्न करा. झालं तर वर्ल्ड रेकॉर्ड होईल, त्याच्यापेक्षा वाईट काय होणार नाही. म्हणजे झालं तर तुमचं सिलेक्शन होईल. जास्त अभ्यास केला तर काय होईल, फार तर तुमचं सिलेक्शन होईल, वाईट तर काही होणार नाही ना, तुमचं चांगलंच होणार आहे. त्यामुळे प्लीज अभ्यास जास्त करा, थोडासा डीप करा. कोणावरही कशावरही निर्भर राहू नका की ही परीक्षा आपण अशी घ्यायला लावू, त्या तशी घ्यायला लावू, ती कोणाच्याच हातात नाही. ठीक आहे, सो ज्यांचा निर्णय झालेला आहे हायर ऑथॉरिटीचा, त्यांचा ऑलमोस्ट असं ऐकण्यात आहे की टीसीएस परीक्षा घेणार आहे आणि आधी जी ऍड येणार आहे ती राहुरी अकोलाची येईल, ती पण जेआरए असिस्टंट या दोन्ही पदांची येईल. कदाचित म्हणजे वेगळीच येणार झाली, कारण ऍग्री असिस्टंटचा पेपर आहे तो ऍज कम्पेअर टू जेआरए थोडासा सोपा असणार आहे, कारण जेआरएचं पद वरचं आहे त्यामुळे त्याचा टफनेस थोडं जास्त असणार आहे आणि ऍग्री असिस्टंट थोडासा कमी असणार आहे. ठीक आहे, आता मग तो कोण्या स्तरावर असणार आहे हे नाही सांगू शकत, पण कॉम्पिटिशन कट करायचंय. समोरच्याला जे परीक्षा घेणारी एजन्सी आहे त्यांचं एक टार्गेट आहे किंवा एवढे मुलं आलेले आहेत त्याला चाळणी करायची, तर चाळणी लावायची, तर जितकी बारीक चाळणी लावल तितकं बारीक पीठ पडणार आहे, जेवढं चांगलं पीठ पडणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं टफ पेपर येणार आहे हे लिहून घ्या, 100% लिहून घ्या. ठीक आहे, ओके, चलो. सो बाकीच्या गोष्टींमध्ये मला पुन्हा सांगायचं की बाकीच्या गोष्टींमध्ये वादविवादामध्ये पडू नका. अभ्यासाला सुरुवात करा, अभ्यासाला लागा. ऍड कधीही येऊ शकते, ऍडव्हर्टाईज खरंच कधीही येऊ शकते. म्हणजे इतके दिवस मलाही वाटत होतं की आचारसंहिता जवळ येली, पण परवाच्या दिवशी निवडणूक आयोगाने सांगितलं की महाराष्ट्रातल्या निवडणुका आपण आणखीन थोडंसं पुढे ढकलणार आहोत, म्हणजे आणखीन त्यांनी वेळापत्रक दिलं नाही. जर महाराष्ट्र सरकारचे टर्म संपल्याच्या नंतर 6 महिने सरकार ते थांबू शकतं, त्यामुळे निवडणुका पुढे कधी होऊ शकतात. आता त्यांनी दिवाळीचं कारण दिलं, याचा अर्थ दिवाळीपर्यंत होणारच नाही, दिवाळीच्या नंतर होणार आहे. आणि निवडणुकीच्या 1 महिना आधी काय लागतं, आचारसंहिता लागते. त्यामुळं आता आणखीन 1-1.5 महिना वेळ भेटलेला आहे, कदाचित ऍड लवकर पण येऊ शकते. ठीक आहे, आणि असं होऊ शकतं की जाहिरात आली आणि परीक्षा निवडणुकीच्या नंतर झाली, असे होऊ शकतं की जाहिरात आली लगेच परीक्षा झाली, किंवा असंही होऊ शकतं की निवडणुकीच्या नंतर जाहिरात आली नंतरच परीक्षा झाली. बट कसंही झालं तरी तुमची तयारी असणं गरजेचं आहे. ऍड आली त्याच्यानंतर तुमची तयारी नसेल, तुम्ही फक्त चर्चेत रंगलेला असाल, सर याचं काय झालं, त्याचं काय झालं, ती कधी येणार, ती कधी येणार आहे. सध्या माझ्याकडे वेअर हाऊसच्या सुद्धा ऍड येण्याचे चान्सेसचे अपडेट्स आहेत, बट ते मी आणखीन तुम्हाला पूर्णतः रिव्हील नाही करते, कारण मला माहिती पोरं एकदा व्हिडिओ टाकला की त्याच्या खाली 1000 कमेंटचा, सर कधी येईल. अरे भाऊ, उद्या येणार असेल तर तुझी तयारी आहे का? ठीक आहे, तर हा प्रश्न स्वतःला विचारा आणि प्लीज अभ्यासाला सुरुवात करा. बाकी इकडे तिकडे कुठल्याही वादविवादामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ नका, अभ्यास करा. यू फॉलो द प्रोसेस, यू विल गेट द अचिव्हमेंट. ओके, चलो, थँक्यू सो मच. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, छोटासा व्हिडिओ आहे आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. ऑनलाईन परीक्षा होणार आहे नक्की, आणि त्या ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्ही सगळे डिप्लोमावाले जर तुम्ही कधी ऑनलाईन परीक्षा दिलेली नसेल तर तुम्ही तयार राहा प्लीज. ठीक आहे, ग्रॅज्युएटवाले सुद्धा, ज्यांनी ग्रॅज्युएशन नेमकं झालेलं त्यांनी सुद्धा ऑनलाईन परीक्षा कधी दिलेली नसती, पूर्ण डिग्रीचा पॅटर्न ऑफलाईन असतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा तयार राहा प्लीज. बाकी मग तुमच्यासाठी मागचे पेपर कसे झालेले आहेत, त्यांचा पॅटर्न कसा आहे, हे सगळ्यावर मी व्हिडिओ आता उद्या म्हणजे नेहमी येतच राहतील. त्यामुळे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांपर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवा, आणि शक्य तेवढं जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चलो, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.